नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपण ट्रिपल क्रोशेट कसं करायचं ते. मैत्रिणींनो, या आधीच्या आपण सगळ्या व्हिडिओमध्ये स्लिप नॉट कशी करायची, साखळी कशी करायची, त्यानंतर सिंगल क्रोशेट, हाफ डबल क्रोशेट आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं डबल क्रोशेट कसं करायचं ते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपण ट्रिपल क्रोशेट कसं करायचं. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की मी तुम्हाला सांगते, आपण स्लिप नॉट घेऊन साखळी करायची. हे कसं करायचं हे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. स्लिप नॉट करून घेतली. आता याच्यातून आपल्याला साखळी करायची आहे. साखळी करताना तुमचा बोट हा असाच राहू द्या, म्हणजे साखळी लूज पडत नाही आणि हा धागा थोडा इकडे टाईट धरायचा. ही बघा, ही माझी साखळी विणून झालेली आहे. आता आपण ट्रिपल क्रोशेट करणार आहोत. मैत्रिणींनो, ट्रिपल क्रोशेट कसं करायचं? सुरुवातीला आपण 1 2 1 2 3 आपण 3 चेन स्किप करूया. ट्रिपल क्रोशेट म्हणजे आपण जेव्हा तोरण विणतो किंवा एखादं फ्लावर्स वगैरे करतो त्याच्यासाठी आपल्याला ट्रिपल क्रोशेटची गरज लागते. प्लेन साखळीमध्ये आपण डबल क्रोशेटचंच काम घेतो. तोरणासाठी लागलं तर आपल्याला ट्रिपल क्रोशेट करायला लागतं. तर हे बघा, 1 2 आणि 3 ह्या 3 चेन मी स्किप करणार आहे आणि चौथ्या चेनमध्ये मी ट्रिपल क्रोशेट करणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपला हा धागा जो आहे तो सुईला 2 वेळा गुंडाळायचा आहे. बघा, डबल क्रोशेटसाठी आपण असा 1 वेळा घेतो. ट्रिपल क्रोशेटसाठी आपल्याला 1 आणि 2 असा 2 वेळा गुंडाळायचा आहे आणि 4 नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला सुई घालायची आहे. हे बघा, आता आपल्याला इथे 1 2 3 आणि 4 टाके मिळाले. आधी सुरुवातीला आपण 1 टाक्यामधून काढणार. ठीक आहे, 1 2 3 4 टाके मिळाले. आता आपण 2 टाक्यांमधून काढणार. 1 2 3 पुन्हा आपण 2 टाक्यांमधून काढणार. आता उरलेल्या 2 टाक्यांमधून धागा खेचून घ्यायचा. असा आपला हा ट्रिपल क्रोशेट रेडी होतो. बघा, पुन्हा सुईला धागा 2 वेळा गुंडाळला. त्याच्यानंतर आपण साखळीमधून सुई घालूया. आपल्याला इथे 4 टाके मिळाले. 1 2 3 4 पहिल्या टाक्यातून मी धागा खेचून घेतला. पुन्हा इथे 4 टाके आले. 1 2 3 4 2 टाक्यातून सुई बाहेर काढली. 3 टाके मिळाले. पुन्हा 2 टाक्यातून सुई बाहेर काढली. 2 टाके मिळाले. आता ह्या 2 टाक्यातून बाहेर काढायची. असा आपला ट्रिपल क्रोशेट रेडी होतो. बघा, पुन्हा एकदा सुईला धागा 2 वेळा गुंडाळला. साखळीतून आपण सुई घातली. आले आपले इथे 4 टाके. पहिल्या टाक्यामधून मी सुई बाहेर काढली. आले आपले पुन्हा 4 टाके. ठीक आहे. आता 2 टाक्यांमधून मी सुई बाहेर काढली. पुन्हा 2 टाक्यांमधून मी सुई बाहेर काढली आणि उरलेल्या 2 टाक्यांमधून सुई बाहेर काढली. मैत्रिणींनो, हे करताना पण आपला बोट हा इथे असला पाहिजे. त्याच्यामुळे इथे हे पण लूज पडत नाही. हे बघा, हा बोट आपण इथे ठेवला पाहिजे. 1 2 वेळा घेतला. साखळीतून सुई घातली. सुई घातल्यानंतर हा बघा, हा माझा बोट बघा. एका टाक्यातून आपण सुई बाहेर काढली. 2 टाक्यातून काढली. पुन्हा 2 टाक्यातून काढली आणि ही उरलेल्या 2 टाक्यांमधून काढली. हे बघा, अशी आपली ट्रिपल क्रोशेटची पट्टी तयार होत जाते. 1 2 ठीक आहे. साखळीतून सुई घातली. पुन्हा 2 टाक्यांमधून, पुन्हा 2 टाक्यांमधून आणि हे उरलेल्या 2 टाक्यांमधून.
इथून फक्त आपल्याला पहिल्यांदा ह्याच्यातूनच बाहेर काढायचे आहे एकातून, आणि मग आपण ह्या 2 टाक्यांमधून बाहेर काढायचा धागा. दोन वेळा गुंडाळली, साखळीतून सुई घातली, आधी साखळीतून धागा खेचून घेतला आणि मग नंतर 2 टाक्यांमधून, नंतर 2 टाक्यांमधून आणि उरलेल्या 2 टाक्यांमधून अशी आपल्याला ट्रिपल क्रोशेटची साखळी करायची असते. हे बघा, तर हे असं आपलं ट्रिपल क्रोशेट होतं. अशी आपण ट्रिपल क्रोशेट करतो. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.